नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत NUHM भरती निघालेली आहे 2025 साठी. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार TMC ठाण्यासाठी. ओके, तर याच्यामध्ये जे पद जे असणार मित्रांनो आपल्याला NUHM कडून असणार आहे GNM महिला व पुरुषसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. ओके, आणि ANM साठी इथं वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर 15 वित्त आयोगाअंतर्गत GNM महिला व GNM पुरुषसाठी वॅकेन्सी असणार आहे. टोटल इथं तिघ पदांना मिळून 140 पदांसाठी वॅकेन्सी आहे. शैक्षणिक पात्रता असणे अप्लाय करण्यासाठी GNM BSc नर्सिंग किंवा GNM कोर्स इथं पाहिजे आहे. ओके, त्यानंतर ANM कोर्सवाले पण इथं अप्लाय करू शकता. वयाची अट 38 वर्ष, नोकरी ठिकाण असणार ठाणे. अर्ज करण्याची पद्धत असणार ऑफलाईन आणि ऑनलाईन. ओके, जो की गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला करायचा आहे ना, तो ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम ID, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. दोन वेगळे PDF असणार आहेत. तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याआधी मी दाखवून देतो. ओके, तर दोन वेगळे PDF असणार आहे. एक 15 वित्त आयोग आणि एक ठाणे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत. ओके, दोघं पण सेम असणार आहे, पण दोघांना तुम्हाला मी समजून सांगतो. ओके, आता हा जो पहिला पिरियड ठाणे महानगरपालिका ठाणे. ओके, 15वं वित्त आयोगाअंतर्गत कटांतरी भरती जाहिरात दिलेली आहे. डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 14/10/2025 ला. ओके, नेम ऑफ द प्रोग्राम असणार आहे 15 फायनान्स कमिशन्स. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन्व्हाइट ऍप्लिकेशन फॉर इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग ऑफ द फॉलोइंग पोस्ट अंडर द पोस्ट प्रोग्राम 15 फायनान्स कमिशन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके, ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथं जॉब असताना ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून. ओके, याच्यामध्ये आता सिरियल नंबर दिलेला आहे, याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग दिलेली आहे, एज लिमिट दिलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर टोटल वॅकेन्सी दिलेली आहे, कॅटेगरी वाईज वॅकेन्सी दिलेली आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, आणि आपल्याला दिलेला आहे एक्सपिरियन्स वगैरे दिलेला आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला पगार वगैरे दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथं पदांबद्दल आपण जाणून घेऊया. आता पद जे असणार आहे, पहिलं पद दिलेलं आहे GNM फिमेलसाठी वॅकेन्सी महिलांकरता ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असणार आपलं ठिकाण. मिनिमम 18 ते 38 वर्षापर्यंत आपण इथं फॉर्म भरू शकतो. टोटल इथं 46 वॅकेन्सी असणार आहे, आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला बघून घ्यायचे किती वॅकेन्सी दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये. ओके, आता याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन BSc नर्सिंग GNM कोर्स विथ MNC रजिस्ट्रेशन पाहिजे आपल्याला, MNG. ओके, MNC. त्यानंतर इथं आपल्याला प्रेफरन्स एक्सपिरियन्स नुसार भेटणार आहे. ओके, 25,000 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. GNM मेल म्हणजे पुरुषांकरता वॅकेन्सी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून असणार आहे ही भरती. 18 ते 38 वर्षापर्यंत इथं आपल्याला भरू शकता फॉर्म. 5 वॅकेन्सी असणार आहे कॅटेगरीनुसार. इथं बघून घ्यायचे हे BSc नर्सिंग आणि GNM कोर्स इथं झालेले पाहिजे. MNC रजिस्ट्रेशन पाहिजे आहे. रेफरन्स एक्सपिरियन्स नुसार भेटणार आहे 20,000 रुपये पगार आहे. ओके, आता ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कटांतरी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्याकरिता जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याकरिता अर्थधारक पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विविध नमुन्यात 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी ठाणे 400602 हा पिनकोड असणार. येथे आपल्याला 28/10/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला पाठवायचे आहेत. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत असणार याच्यामध्ये ही भरती. ओके, याच्यामध्ये थोडं वाढून घेतो PDF म्हणजे तुम्हाला दिसायला योग्य होईल. जे की तुम्हाला ठाणे महानगरपालिका ठाणे अंतर्गत भरती असणारी 15 वित्त आयोगामार्फत कटांतरी भरती मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहे याच्यामध्ये. आता ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेले वर्ष 2025-26 करता वॅकेन्सी असणार आहे. आता 15 वित्त आयोग अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर कटांतरी पदांपैकी रिक्त पद भरण्याकरिता विविध कार्यक्रमामध्ये रिक्त पदे जाहिरातीत www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. अर्ज करणाऱ्या पद्धती सर्वसाधारण सूचना माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज विविध केल्यानुसार पद्धतीनुसार सादर करावा. ओके, आता अर्ज
अर्जामध्ये दिलेली माहिती व कागदपत्रे आधारे उमेदवारांची पात्रता अपात्रता तपासण्यात येईल. ओके. व त्या आधारे त्या अनुषंगाने पुढील निवड प्रक्रिया करण्यात येईल. तथापि अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रिया समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार त्या गटांतरी पदाकरिता पात्र असेल असा अर्थ होणार नाही. त्यानंतर अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विविध अर्जात धारण केलेले नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्याचे असल्यास निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. ओके. दिलेल्या नमुन्यात अर्ज उमेदवारांचे सादर करणे बंधनकारक आहे. नमुन्यात अर्ज सादर केलेले नसल्यास अर्ज अपात्र राहणार आहे. अर्ज भरण्याच्या आपल्याला बातम्या सूचना दिलेल्या आहे. अर्ज सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच आपल्याला अर्ज विविध कालावधी भरणे आवश्यक आहे. आता गुगल फॉर्म मध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे. गुगल फॉर्म लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन दिली. ओके. आता हा झाला आपला 51 पदे होते यामध्ये. ओके. ठाणे 15 वित्त आयोगाअंतर्गत. दुसरा पीडीएफ आपण घेऊ. ओके. बाकीचे खालचे मध्ये सगळ्यांनी सेम आहे. तर ठाणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती असणार आहे ही पण. ओके. याच्यामध्ये 89 पदे असणार ते 51 असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान गटांतरी भरती पदभरती जाहिरात. डेट ऑफ नोटिफिकेशन 14/10/2025. नेम ऑफ द प्रोग्राम असणार नॅशनल अर्बन हेल्थ मिशन्स कडून. ओके. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन्व्हाइट ऍप्लिकेशन इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग ऑफ द फॉलोइंग पोस्ट अंडर आपल्याला प्रोग्राम असणार नॅशनल अर्बन हेल्थ मिशन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपल्याला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून आपल्याला इथं वॅकन्सी असणार आहे. सिरियल नंबर दिलेला आहे. नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग दिलेलं आहे. एज लिमिट दिलेलं आहे. टोटल वॅकन्सी दिलेली आहे. कॅटेगरी वाईज वॅकन्सी एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि पगार दिलेले आपल्याला अराउंड. ओके. टोटल वॅकन्सी सगळ्यात पहिल्या पदासाठी GNM महिलांसाठी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून वॅकन्सी असणार 18 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. 20 जागा असणार आहे कॅटेगरीनुसार आपल्याला बघून घ्यायचं आहे. ओके. BSc नर्सिंग GNM कोर्स झालेला पाहिजे. NMC रजिस्ट्रेशन पाहिजे आहे. ज्यांना इथं एक्सपिरियन्स आहे त्यांना इथं फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. 20,000 रुपये पगार असणार आहे. GNM मेलला पण सेम इथं पुरुषांकरता ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून असणारी वॅकन्सी 18 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. टोटल 6 वॅकन्सी कॅटेगरीमध्ये दिलेल्या आहे. BSc नर्सिंग GNM कोर्स विथ NMC रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. एक्सपिरियन्स नुसार आपल्याला याच्यामध्ये प्रेफरन्स भेटणार आहे. 20,000 रुपये पगार असणार आहे. ANM साठी वॅकन्सी असणार आहे. ANM करता इथं म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून वॅकन्सी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 63 वॅकन्सी असणार याच्यामध्ये कॅटेगरीनुसार महिला व पुरुषला. याच्यामध्ये 63 पदे असणार आहे. ANM विथ कोर्स MNC रजिस्ट्रेशन पाहिजे आहे. एक्सपिरियन्स नुसार याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स भेटणार आहे. 18,000 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. टोटल याच्यामध्ये आपल्याला 89 पदे आपल्याला बघायला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये दिलेला ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील उपरोक्त तक्त्यात नमूद केलेले रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधी कटांतरी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याकरिता अर्हताधारक पात्र इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विविध नमुन्यात 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिकाबाबत सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपा खाडी ठाणे 400702 पिनकोड दिलेला 28/10/2025 दुपारी 2 वाजेपर्यंत हा अर्ज यांच्याकडे पाठवायचा आहे. आता ठाणे महानगरपालिकेकडून इथं भरती असतात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान गटांतरी भरती मार्गदर्शन सूचना सन 2025-26. ओके. याच्यामध्ये आपण आता बघायचं आहे पुढचं तर माहिती आपण थोडं मोठं करून घेऊ म्हणजे तुम्हाला दिसायला योग्य दिसेल. त्यानंतर आता इथं पुढे गेल्यानंतर आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर गटांतरी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरिता विविध कार्यक्रमामधील रिक्त पदे जाहिरात www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. अर्ज करण्याच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसाधारण सूचना माहिती पुढील प्रमाणे आहेत. ओके. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज विविध केल्यानुसार पद्धतीनुसार आपल्याला अर्ज सादर करावा. ओके. अर्जांमधील दिलेली माहिती व कागदपत्रे यांच्या आधारे उमेदवारांची पात्रता अपात्रता तपासण्यात येईल व त्या आधारे त्यांचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येणार आहे. ओके.
तथापि अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे किंवा पुढील प्रक्रिया निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार त्या गटांतरी पदाकरिता पात्र असेल असं होणार नाही. ओके. आता निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विहित अर्ज धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी निवड तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. ओके. दिलेल्या नमुन्यामध्ये आपल्याला उमेदवारांनी अर्ज सादर करणे बंद करणार आहे. नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे जो तिथे दिलेला आहे, जसं की अर्ज करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहे. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच आपल्याला अर्ज कालावधीमध्ये भरणे आवश्यक आहे. गुगल फॉर्मची लिंक इथं दिलेली आहे, जे की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता शैक्षणिक, तांत्रिक व आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती तपशील दिलेला आहे, जी सगळ्यांची सेम असणार आहे. ओके. आता अर्जदार हा सर्व शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादी माहिती व अर्जासोबत आपल्याला स्वाक्षंकित छायांकित कागदपत्रे जोडावीत. शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर अचूकपणे तपशील अर्जात नोंद करावी. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेस आपल्याला उमेदवाराकडे पदाकरिता आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेत प्राप्त केलेली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेला आहे निकाल घोषित करण्याचा दिनांक दिलेला आहे. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असलेल्या संबंधित संस्थेकडून त्यांचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची प्रत अर्जासोबत जोडावी. त्यानुसार आपल्याला अर्जामध्ये इथं दिलेलं आहे गुणांची टक्केवारी नमूद करावी. त्यानंतर आपण निवडीस पात्र झाल्या छाननी दरम्यान आपल्याला मूळ प्रत सादर करावी. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे शैक्षणिक प्रमाणपत्रानुसार नमूद टक्केवारी व अर्जात नमूद टक्केवारी